दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पददर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या रविवारी आपण महायोग सिद्धयोग आणि पूर्वाभ्यास असा भाग प्रवचनामध्ये घेतला होता। आपण सर्वांनी काल म्हणजे 3 तारखेला जो वैश्विक पूर्वाभ्यास दिन झाला त्यामध्ये सक्रिय भाग घेतला असेल असा मला विश्वास आहे। त्याचप्रमाणे त्याकरिता आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर अपलोड पण केले होते। आपल्यापैकी अनेकांनी ते बघितले असतील आणि जे साधक नाही आहे पण जिज्ञासू आहे त्यांनी पूर्वाभ्यास केला असेल असा मला विश्वास वाटतो। आज आपण पुढे आपला प्रवचनाचा जो भाग आहे तो घेणार आहोत। महायोग सिद्धयोग याचा उद्देश काय आहे? परमपूजनीय नारायण काका महाराज सांगत असत की विश्वबंधुत्व आणि विश्वशांती हे 2 ध्येय म्हणा हे समोर ठेवून याचा प्रसार प्रचार काका महाराज करत असत। तर पहिल्यांदा ते गमतीने म्हणत असत की आमची विश्वबंधू परिषद आहे। म्हणजे काय? काका महाराजांचं सांगणं असं असे की आपल्याला प्रथम जो जन्म मिळाला हा आपल्या आईमुळे मिळाला आणि आता आपलं शरीर जे टिकून आहे ते आपल्यामध्ये असलेली प्राणशक्ती किंवा चैतन्यशक्ती त्यामुळे हे शरीर टिकून आहे। त्यामुळे काय झालेलं आहे की ही जी प्राणशक्ती किंवा चैतन्यशक्ती आहे ही सगळ्यांमध्ये सारखी आहे। मग तो स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही संप्रदायात असो, कुठल्याही देशात असो, काही असो, प्रत्येकामध्ये ही प्राणशक्ती जी आहे ही जगामध्ये सर्व प्राणीमात्रामध्ये किंवा सर्व मनुष्यमात्रामध्ये ही प्राणशक्ती किंवा चैतन्यशक्ती सारखीच आहे आणि तिच्यामुळे आज आपलं जीवन आहे। त्यामुळे ती आपली आई आहे आणि प्राणशक्ती ही जर का आपली आई असेल तर मग आपण सगळे बंधू झालो। म्हणूनही कुळ जाती वर्ण अवघेची अकारण येथे अर्जुना माझेपण सार्थक एक। त्यामुळे आपण सगळे बंधू झालेलो आहोत। काका महाराजांचा जो पहिला जो विचार होता की विश्वबंधुत्व तो अशा प्रकारे ते समजावून सांगत असत। दुसरं काका महाराज आपल्याला कल्पना आहे की हे फार मोठे शास्त्रज्ञ होते। विज्ञानामध्ये जसं त्यांनी संशोधन केलं तसं त्यांनी अध्यात्मामध्ये देखील संशोधन केलं आणि स्वतःचे काही सिद्धांत त्यांनी जगापुढे ठेवले। त्यामध्ये काय आहे की आपण सर्वजण बहुतेक जण मराठी मीडियममधलेच असतील, मराठी माध्यमातले असतील। एक 5वी 6वीमध्ये पदार्थ विज्ञान किंवा रसायनशास्त्रामध्ये आपल्याला एक प्रश्न यायचा की पदार्थाचे गुणधर्म काय? आपण तो लिहायचो, मी पण लिहिला, आपण सगळेजण पासही झालो। प्रश्न एवढाच असतो की पदार्थाला धर्म असतो का? आणि मग आपण काय लिहिलं? तर आपण जर का धर्माची व्याख्या जर का बघितली, धारणा धर्म इत्यहू, तर प्रत्येक पदार्थाला धर्म असतो। धर्म असतो तर अर्थ काय आहे की ज्यावर धारणा होते त्याला धर्म म्हणतात। म्हणजे काय? तर गोडपणा हा साखरेचा धर्म आहे।
आंबटपणा हा लिंबाचा धर्म आहे, खारटपणा हा मिठाचा धर्म आहे. म्हणजे ज्याच्यावर धारणा होते तो जर का धर्म असेल तर मग आपली धारणा सध्या आता कशावर आहे? आपली धारणा यावर आहे की आपली आतमध्ये असलेली प्राणशक्ती किंवा चैतन्यशक्ती, एकदा तो प्राण निघून गेला की मग हलवतात, कारण मग शरीर राहत नाही, मनही राहत नाही. कारण प्राण आहे म्हणून शरीरही आहे आणि मनही आहे, या दोन्ही गोष्टी निघून जातात. म्हणजे मग काय आहे तर थोडक्यात महाराज सांगत असत की प्राण हा आपला स्वतःचा खरा धर्म असून ज्याला आपण धर्म म्हणतो त्या उपासना पद्धती आहेत. त्यामुळे त्यांचं जगापुढे त्यांनी जे एक काय सिद्धांत ठेवलेला आहे तो हा ठेवलेला आहे आणि फार मोठा सिद्धांत आहे की प्राण हाच खरा धर्म आहे. त्यानंतर महाराज सांगत असत की विश्वशांतीमध्ये 2 प्रकाराने ती येईल. एक काय आहे की जगातले सगळे जे काही पुढारी आहेत किंवा सगळे जे काही राष्ट्रप्रमुख आहेत हे जर का एकत्र आले आणि त्यांनी जर का ठरवलं की आपण आता एकमेकामध्ये युद्ध करायचं नाही, सगळ्यांनी शांततेने राहायचं, तर शांतता येऊ शकते. परंतु ही शांतता देशादेशामधली जरी शांतता असली तरी त्या देशातला प्रत्येक नागरिक त्याला मानसिक शांतता लाभेल का हो? तर तो प्रश्न आहे मोठा. त्यामुळे महाराजांनी काय ठरवलं की प्रत्येकजण हा शांत झाला पाहिजे, प्रत्येकाला मानसिक शांती मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी एक संकल्प केला, सर्वेपी सिद्धयोग दीक्षितः भवन्तु. सगळेजण जर का या सिद्धयोगाचे जर का यांनी सिद्धयोग त्यांनी तो अवलंबला तर प्रत्येकाला ही मानसिक शांती मिळू शकते. तर त्यामुळे संबंध जगामध्ये शांती निर्माण होऊ शकते. यापुढे आपण मागच्या वेळेला एक ओवी घेतली होती आणि एक श्लोक पण घेतला होता की काका महाराज सांगत असे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थं मनकृत्वा न किंचितपि चिंतयेत. हळूहळू होणार आहे, घाई नको. बुद्धिपूर्वक आणि धैर्यपूर्वक काय होणार आहे तर आत्मसंस्थं मनकृत्वा, आत्म्यामध्ये मन जर का तुम्ही सोडून दिलं, न किंचितपि चिंतयेत, कसलंही चिंतन करू नका, कसलाही जपजाप्य करू नका, आसन प्राणायाम मुद्रा काहीही करू नका, नुसतं शांत बसा आणि काय होतं आहे ते बघा. तर त्याकरता मागच्या पहिल्या देखील आपण ही ओवी सांगितली होती की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शास्त्रज्ञ जो असतो तो आपल्या सिद्धांताला काहीतरी पूरक असा पुरावा देत असतो. म्हणून प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करीसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी याचा अर्थ असा आहे की हे आत्मसुख मिळणारं आहे, हे मिळवायचं नाही. म्हणून लेवविसी हा शब्द माऊलींनी वापरलेला आहे, नाहीतर त्यांनी घालिसी हा शब्द वापरला असता. पण घालिसी झाले की तुम्ही करता होता, करता झाला की कर्म येतं आणि कर्माचं फळ मिळतं. मग चांगल्या कर्माचं चांगलं मिळेल, वाईट कर्माचं वाईट फळ मिळेल, पण फळ हे मिळतंच, ते फळ काही चुकत नाही. तर तुम्ही करता न होता ज्या वेळेला तुम्ही द्रष्टा होता आणि द्रष्टा होऊन ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघतात त्यावेळेला तुमच्यामधला जो कर्तापण जो आहे तो नाहीसा होतो. म्हणून या मार्गामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काहीही करायचं नाही, जे आपोआप होतं ते बघत राहायचं. तर मन जर का नुसतं आत्म्यामध्ये किंवा आपण मागच्या वेळेस बघितलं तसं प्राणशक्तीमध्ये किंवा प्राणावर म्हणजेच आपोआप होणाऱ्या श्वासोच्छ्वासावर सोडून दिल्यावर असं सगळं घडेल का हो, असा काहींना प्रश्न पडतो. आणि बरोबर आहे प्रश्न, त्याच्यात काही चूक नाही आहे. परंतु मी सांगत असतो की आपण जेवण केलं, जेवण केल्यानंतर आपलं अन्नपचन जे असतं ते आपण करतो का आतली शक्ती करते? आतली शक्ती करते. अन्नाचं रक्त कोण करतं? आपण करतो
का ते आतली शक्ती करत असते? ते आतली शक्ती करत असते. एवढंच काय, तर आपण जो श्वासोश्वास घेत असतो, तो श्वासोश्वास आपण घेतो का ती शक्ती घेत असते? तर ती शक्ती घेत असते. म्हणून आपण अगदी धावताना, पळताना, काम करताना, अगदी झोपल्यानंतर देखील ती प्राणशक्ती श्वासोश्वास चालू ठेवते. अगदी बेशुद्ध पडल्यानंतर देखील ती चालू ठेवते. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की आपण स्वतः श्वास देखील घेऊ शकत नाही, ती शक्ती घेत असते. तर ती शक्ती जे काम करते ते काम बघण्याचं हे त्या प्राणाच्या उपासनेमध्ये आपल्याला बघायचं असतं की ती काय करते. आता मन तुम्ही त्या प्राणशक्तीवर सोडल्यानंतर मनामध्ये येणारे जे विचार आहेत, ज्या विचारांची जी गती आहे ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते. आणि मोक्षाची व्याख्या काय केलेली माहिती आहे का आपल्याला? की मनामधनं एक विचार गेलेला आहे आणि दुसरा विचार मनामध्ये यायचा आहे. ही जी संकल्प विकल्परहित मनाची जी अवस्था आहे ती अवस्था मोक्षाची आहे. मोक्ष म्हणजे मरण नव्हे, किंवा मरणानंतर जे मिळतं तो मोक्ष नव्हे. तो मोक्ष किंवा तुम्ही त्या अवस्थेमध्ये समच्या अधीन म्हणजे समाधी अवस्था, ती जी अवस्था आहे याचा अर्थ आहे की ती निर्विचार अवस्था आहे, संकल्प विकल्परहित मन ही अवस्था आहे. परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मनामध्ये विचार नाहीत अशी आपल्याला अवस्थाच नसते. काही ना काही विचार चालू असतात. कुठून तरी विचार येतात आणि ते जात असतात. कोणता विचार पुढे येणार आहे हे आपल्यालाही कल्पना नसते. डोळे उघडे असताना जेवढे विचार असतात त्याच्यापेक्षा कैक पटीने विचार हे डोळे मिटल्यावर आपल्या मनात यायला लागतात आणि नाही ते जास्त यायला लागतात. तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये विचारच नाही. ही अवस्था आपल्याला कधी येईल का? कधी अशी अवस्था आपल्याला मिळेल का? तर अशी अवस्था आपण सगळ्यांनी अनेक वेळेला अनुभवलेली आहे. ती कशी? ते महाराज फार सुंदर सांगत असत. तर आता आपण बघितलं की मनामध्ये विचारच नाही ही अवस्था पाहिजे. तर महाराज सांगायचे की आपण ज्या वेळेला देवळात जातो त्यावेळेला भगवंताला नमस्कार किंवा नमन करतो. आपण ज्या वेळेला त्या भगवंतापुढे डोकं टेकतो, डोकं टेकलं की एक क्षणभर आपण ब्लँक होतो. काहीच मनात विचार नाही असं होतं. म्हणजे काय होतं? तर महाराज म्हणायचे न मन म्हणजे नमन ही अवस्था. मनच नाही अशी अवस्था येते. पण मनच नाही ते विचार राहतील का हो? कारण विचार हे सगळे मनात आहेत. माझ्या उजव्या बाजूला काहीही खिचा नाही आहे, तर इथे मी माझा मोबाईल ठेवू शकेल का? नाही ठेवू शकणार. खिचा असेल तरच ठेवू शकतो. तसं मन असेल तरच विचार राहतील. तो जो क्षण असतो त्या क्षणाला मनामध्ये कुठलाही विचार नसतो. ती संकल्प विकल्परहित अवस्था असते आणि त्याचं वर्णन हरिपाठामध्ये माऊली पण फार सुंदरपणे करते. देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हा तो क्षण आहे की ज्या वेळेला तुम्ही डोकं टेकता आणि एक क्षणभर का होईना तुम्ही एकदम ब्लँक होता, कुठलाही मनामध्ये विचार राहत नाही. म्हणून त्या क्षणामध्ये नुसतंच त्यांनी काय सांगितलं आहे की देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती एका क्षणात मिळतात. मग हे जर का असेल तर मग बाकी एवढं सगळं करायचं कशाला? त्याचं कारण एकच आहे की ही जी अवस्था आहे ही आणता येत नाही, ती यावी लागते. त्यामुळे ती डोकं टेकली कीच ती अवस्था असते. परत डोकं वर केलं की परत विचारांचं काऊर आहे ते परत चालू होतं. पण क्षणभर का होईना आपण ती अवस्था केलेली असते की ज्या वेळेला या चारही मुक्ती मिळू शकतात असं माऊलींचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा पडतो की मन जे आहे हे त्या श्वासोश्वासावर जर का सोडून दिलं तर अशी अवस्था येईल का? असं काय होईल? तर महाराज सांगायचे की मना सर्वथा जाणीव सांडोनी राहे अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आपण जर का आपल्या आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासावर जर का लक्ष ठेवलं तर श्वास म्हणजे काय? ही मुळात हवा आहे आणि हवेचा गुणधर्म असा आहे की ती हवा वरवर जाते
मन जर का तुम्ही त्या हवेवर किंवा त्या श्वासावर जर का टाकलं तर मन तुमचं वरवर जाणार आहे. जसं आम्ही उदाहरण देत असतो की आपण एक उदबत्ती लावली तर धूर वर जातो. उदबत्ती जर का उलटी केली तर धूर खाली जात नाही, धूर हा वरच जातो. तसे हवेची गती जी आहे ती ऊर्ध्वगामी आहे, ती वर जाते. जसजसं मन जातं तसतसं मना सर्वथा जाणीव सांडवणी राहे ही अवस्था प्राप्त होईल. म्हणजे काय होतं हो, त्याच्याकरता आपण परत एक उदाहरण देत असतो की एक नुकतंच जन्मलेलं मूल आहे, 8-10 दिवसाचं लहान मूल आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या मुलाला नाक, कान, डोळे सगळं असतं. परंतु आपण म्हणतो की याला अजून नजर आलेली नाही आहे. का बरं नजर आलेली नाही आहे? डोळे तर आहेत, मग नजर का नाही आहे? तेच मूल एक 8-10 महिन्याचं झालं, एखाद्या दिवशी आईने जर का त्याला चुकून बिनसाखरेचं दूध पाजलं की तो फुरूर करून बाहेर टाकतो. आणि मग आई प्रेमाने किंवा लाडाने त्याला म्हणते की अरे बापरे, आता हा बदमाश झाला बरं का, किंवा ही बदमाश झाली बरं का, आता याला कळायला लागलं आहे. काय होतं असं 10 महिन्यामध्ये की त्याला कळायला लागतं किंवा काय होतं? आपल्याकडे अनेक उपनिषद, जवळजवळ 120 उपनिषद आहेत. त्यात गर्भोपनिषद जे आहे त्यात असं सांगितलेलं आहे की आईच्या गर्भात असताना टाळूतून प्राण प्रवेश आत जातो, टाळूतून प्राण आत जातो. त्यामुळे टाळू मुलायम असते. आई ज्या वेळेला ती टाळू तेलाने भरते त्यावेळी तिला स्पंदनं पण जाणवतात. तर तिथनं जो जी प्राणशक्ती आहे ही जसजशी खाली खाली जायला लागते तसतशी एक अवयवामधली शक्ती जी आहे ती प्रस्फुटित व्हायला लागते. म्हणजे काय आहे तर पहिल्यांदा प्राणशक्ती खाली येऊन डोळ्यात आली की त्या मुलाला डोळे येतात. मग तो आईकडे इकडे तिकडे बघायला लागतो. मग प्राण कानात येतात, त्याला ऐकायला येतं. हाका मारली की तो डोळे वळून बघतो. मग त्याला नाक येतं, मग वासाचा जाणीव व्हायला लागते. मग त्याला जीभ येते. जीभ आली की त्यांनी ते बिनसाखरेचं दूध फुरू करून बाहेर टाकलं. आणि नंतर त्वचा येते. त्वचा आली की त्याला सगळं कळायला लागतं. थोडक्यात म्हणजे असं की 10 दिवसाच्या मुलाला जर का तुम्ही इंजेक्शन जर का दिलं तर ते हुंक चू करत नाही. पण 10 महिन्याच्या मुलाला तुम्ही इंजेक्शन देऊन बघा, मग लक्षात येतं. आजकाल तर मुलं एवढी हुशार झालेली आहे की त्यांना नुसतं नेऊन डॉक्टरच्या टेबलवर जर का ठेवलं तरी ते ताबडतोब रडायला सुरुवात करतात. कारण त्यांना कल्पना आहे की आता मला एक ट्रिपल पोलिओ कुठला तरी एक इंजेक्शन आता देणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की त्याला ती जाणीवा व्हायला लागतात सगळ्या. आणि ह्या जर का जाणीवा जर का जाणीवा जर का कमी व्हायच्या असतील, मना सर्वथा जाणीव संडून राहे अशी जर का अवस्था यायची असेल तर हा मन जे आहे हे त्या प्राणप्रवाहावर सोडून द्या. जसजसं ते मन वर जाईल, जसजसं खाली येताना जाणीवा व्हायला लागल्या तशा वर जाताना त्याच्या जाणीवा ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतील. आणि त्यामुळे मानसिक शांततेकडे तुमची वाटचाल जी आहे ती सुरू होईल. आणि हे करताना तुम्ही काहीही करायचं नाही आहे. जप जाप्य, जसं मी सांगितलं की जप नाही, जाप्य नाही, आसन नाही, प्राणायाम नाही, मुद्रा नाही, काहीही करायचं नाही. हे संपूर्ण समर्पण भावनेने करायचं. मग संपूर्ण समर्पण भावना म्हणजे काय, हा देखील काही वेळेला एक थोडासा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवतो. त्याला एक आम्ही उदाहरण देत असतो किंवा दृष्टांत देत असतो असं म्हणा की एक ग्लास घेतला, त्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घेतलं, त्यात एक बर्फाचा तुकडा टाकला आणि आपण ज्याला काय म्हणतो चमच्याने ते पाणी ढवळलं. ते ढवळल्यानंतर बर्फाचा तुकडा जो आहे तो पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जातो. आता जर का म्हटलं की मला बर्फाचा तुकडा द्या, तर बर्फाचा तुकडा आपण देऊ शकत नाही, कारण ते पूर्णपणे पाण्यात विरघळून तो पाणीमय झालेला आहे. दुसरा एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये परत स्वच्छ पाणी घेतलं, 1 चमचा मीठ टाकलं. आजकाल काही मिठाच्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीत दाखवतात की ते मीठ टाकलं, ते परत चमच्याने ढवळलं आणि बघितलं तर तो जो ग्लास जो आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट दिसतो. म्हणजे आरपार त्याच्यातनं पाणी दिसतं. सगळं पाणी असं वाटतं की मीठ जे आहे त्याला असं म्हणतो की पुरा मिलगुल गया आहे पाणी के साथ, तो पाण्याशी सगळे एकरूप झाला आहे असं आपल्याला दिसतं. पण तसं होत नसतं. पाण्याने किती जरी म्हटलं की मी या पाण्याशी, मिठाने किती जरी म्हटलं की मी या पाण्याशी एकरूप झालेलो आहे,
तो एकरूप जरी झालेला आहे असं जरी तो म्हटला तरी तो त्याचा स्वतःचा मीपणा म्हणजे खारटपणा त्या पाण्यात सोडतो, तो त्याच्याकडनं सुटत नाही. म्हणून मिठाचं जे आहे ते विसर्जन आणि बर्फाचं जे आहे ते समर्पण, या समर्पण भावनेने केलं पाहिजे. आणि काय होतं, प्रत्येकजण साधक ज्या वेळेला साधनेला बसतो ना, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस काहूर येतं त्यावेळेस तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करतो. आणि तसं करायला नको, कारण मन एकाग्र करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, मन एकाग्र होणं म्हणजे मेडिटेशन. म्हणून आजकाल काय होतं बऱ्याच वेळेला साधकांकडनं की कॉन्सन्ट्रेशन आणि विसर्जन याला बरेच लोक अध्यात्म समजतात किंवा याला ध्यानधारणा समजतात. तसं न करता मेडिटेशन आणि समर्पण पाहिजे. त्यामुळे समर्पण भावनेमध्ये तुम्ही काहीच करायचं नाही आहे, त्यामुळे मनामध्ये येणाऱ्या विचारावर देखील तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा नाही आहे. ते विचार मनामध्ये येऊ द्यायचे आहेत. मनात विचार आल्यानंतर परत श्वासावर लक्ष आणायचं आहे, मनात विचार आल्यानंतर परत श्वासावर लक्ष देण्याचं आहे. म्हणून माऊली पण सांगते, मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरू स्मरण अनुभवी जे. एकाग्र अंतःकरण जे आहे तो अनुभवाचा विषय आहे, तो करायचा विषय नाही. त्यामुळे आपण ज्या वेळेला साधनेला बसतो त्यावेळेला डोळे मिटायचे, शरीर ढिलं सोडायचं, आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं. मनाची अगदी लहानपणापासून सवय आहे, जसं आता आपण बघितलं की विचार करायचा, तर ती विचार करायची सवय ही एकदम काही जाणार नाही आहे, ती हळूहळू जाईल. त्यामुळे मनात विचार आले की मन परत श्वासावर सोडायचं, मनात विचार आले की मन परत श्वासावर सोडायचं. आणि अशा रीतीने हे साधन करत राहायचं. साधनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न अनेकांना येतात आणि त्यामुळे साधनेमध्ये काही वेळेला अडथळे येतात. तर पुढच्या पहिलं आपण बघू की साधनेमध्ये काय अडचणी येऊ शकतात किंवा काय अडचणी नाही आहेत, पण ते साधकाला वाटत असतं. त्याच्या मनामध्ये येणारे जे काय एक कॉमन प्रश्न म्हणतो आपण, ते काय आहे, त्याचा उहापोह जो आहे तो मग आपण आपल्या पुढच्या प्रवचनाच्या भागामध्ये करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द जे आहे ते स्वामी चरणी आणि काकांच्या चरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा